मंडप झालेले आहेत, तर लोकप्रतिनिधी देखील या ठिकाणी येतात, नागरिक देखील या ठिकाणी येतात. नेमकं अधिकाऱ्यांची काय बोलणं झालं, काय प्रॉब्लेम होते? जो मागील 3 दिवसापासून होणारा पाऊस जवळपास आपण जर पाहिलं तर रावेतपासून वरती लोणावळ्यापर्यंत 500-550 mm पाऊस झाल्यामुळे ज्या काही इनकमिंग फीडर आहेत, मग ते मळवली फीडर असेल, PMPL असेल किंवा अक्षरा असेल, तर या तिन्ही फीडर बंद पडल्यामुळे हा पॅनिक सिच्युएशन रावेत, किवळे, मामुर्डी, विकासनगर असेल, थोडाफार चिंचवड आणि वाल्लेकरवाडी इथं प्रॉब्लेम झालेला आहे. त्याच्यापैकी आता काल रात्रीपर्यंत आम्ही 80% म्हणजे MSCB असेल, MSDCL असेल यांच्या माध्यमातून 80% वीज पुरवठा हा पुन्हा चालू करण्यात आम्ही कुठेतरी सुरुवात झालेली आहे. उर्वरित 20% जो राहिलेला आहे तोही आता संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल. आणि जे काही सर्वप्रथम काय निसर्गानेचा कोप आणि झालेला जास्त पाऊस आणि एकदम असं 4 पट पाऊस झाल्यामुळे MSCBकडेही नियोजनाचा अभाव असल्यामुळे, कारण अशी परिस्थिती ही पहिल्यांदाच आली आणि ह्या परिस्थितीला कसं तोंड द्यायचं हे MSCBकडं टीम तयार नसल्यामुळे आणि मॅनपॉवर, कारण आपण पाहिलं तर पूर्ण पुणे जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रभर पाऊस आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या ज्या ठिकाणी ह्या संकट आलेत त्याला तोंड द्यायला सेकंड टीम म्हणजे B टीम तयार नसल्यामुळे हा प्रॉब्लेम झाला आहे. तर येणाऱ्या आज दिवसभरामध्ये हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व होतील. त्याच्याबरोबर हे वाढती शहरीकरणामुळे रावेत असेल, मामुर्डी असेल, किवळे असेल या परिसरामध्ये रहिवासी संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या दृष्टीने आम्ही मागील 6 महिन्यापूर्वी ताथवडे येथे सबस्टेशनची मंजुरी पण आम्हाला MSCBनी करून दिलेली आहे. जागा पण आम्हाला MSCB ताथवड्याच्या पशुसंवर्धनची जागाही मिळाली आणि ते आता साधारणतः एक पाऊस जसा कमी होईल त्या पाऊस कमी झाल्यानंतर 2 महिन्यामध्ये त्याचं काम चालू होईल आणि 1 वर्षभरामध्ये ही जे काही वाढती शहरीकरणाचे वाढत्या लोडचा जो प्रॉब्लेम आहे तो 1 वर्षभरामध्ये तो सॉल्व होऊन जाईल. नागरिकांना काय आव्हान कराल? पावसामुळे अनेक ठिकाणी लाईट नाही आहे, नागरिकांचा रोज नाही, नागरिक तर आमचे सगळे सहकार्य करतातच आहे. MSCBला आम्ही सगळे नागरिक आणि आम्ही सगळे सांभाळून घेतो आहे डिपार्टमेंटला, पण डिपार्टमेंटनी सुद्धा जास्तीत जास्त त्यांची टीम लावून लवकरात लवकर हा जो काही झालेला बिघाड आहे, प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करावा.